आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची भाजी किंवा हिरव्या मुगाचं मेदगं म्हणू शकता किंवा हिरव्या मिरचीची मुगाची भाजी अशी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। खूप छान आणि चवीला अप्रतिम लागते। याची पूर्ण डिटेल रेसिपी पुढे आहे आणि नक्की एकदा ट्राय करून बघा। नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। करणार आहोत हिरव्या मुगाचं मेदगं। तर मी आज तुम्हाला हिरव्या मुगाची भाजी कशी करायची ती पण हिरव्या मिरचीमधली लसूण टाकून खूप छान आणि चविष्ट लागते आणि मूग खायला खरंच खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी। हे जे हिरवे मूग आहेत ना, हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहेत। ह्यामध्ये ना भरपूर प्रथिने असतात। हे आपलं मूग आहे ना शरीराची ताकद आणि स्नायूंसाठी आपल्या खरंच उपयोगी असतात। मुगामुळे पचन चांगलं होतं, कारण मुगामध्ये फायबर असल्यामुळे पचनास मदत पण होत असते आणि आपलं हृदय जे आहे ना त्यासाठी सुद्धा चांगलं आहे हे मूग, कारण हे संतुलित आहार असल्यामुळं खूप फायदा देतं। परत आपल्याला दिवसभरासाठी मुगामुळे ऊर्जा मिळत असते आणि ह्यामध्ये ना लोह आणि इतर पोषक घटकसुद्धा असतात। परत आपल्याला जर वजन कमी करायचं असेल ना तरीसुद्धा आपण ह्या मुगामुळे करू शकतो। मूग खाल्ल्यामुळे ना पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं। तसंच मोड आलेले मूग खाल्लं ना तर जीवनसत्वे आणि पोषक घटकांचा फायदासुद्धा मिळू शकतो। आपण आहे ना ह्या मुगापासून मुगाची उसळ, मूग डाळ, खिचडी किंवा मोड आलेले मूग अशा अनेक प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो। असे ह्या मुगाचे भरपूर सारे फायदे आहेत। आणि चला आता हे मूग आहे ना मी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहे। हे कच्चे मूग आहेत आणि आता हे आपण शिजवून घेणार आहे। शिजवून घेण्यासाठी इथं मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे। आता पाण्यामध्ये आपण हे सगळे मूग टाकून घेऊया। तर आता आपण कुकरच्या जवळजवळ 3 ते 4 शिट्टी काढून हे मूग शिजवून घेणार आहे। त्यानंतर फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी तुम्हाला दाखवते। मुगाच्या भाजीसाठी इथं मी लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे। आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर आता कुकरचं झाकण काढून बघूया मूग शिजलंय की नाही। तर आता तुम्ही बघू शकताय मूग किती छान प्रकारे शिजलेला आहे। एकदम मस्त मूग शिजले आणि आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी इथे एक कढई ठेवली मी, आता फोडणी घालते। मुगाचं मेदगं करण्यासाठी इथं मी कढई गरम केली आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते। एक पळी तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी मोहरी, चिमूटभरच मोहरी टाकली आहे, थोडंसं जिरं आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक केलंय ना तो टाकणार। आज आपण हिरव्या मिरचीचं मुगाचं मेदगं करतोय। हिरव्या मिरचीचं खूप छान आणि टेस्टी लागतं आणि ही पारंपरिक रेसिपी आहे हिरव्या मिरचीच्या मुगाची। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। आता मिरची छान परतून घ्यायची। मिरचीचा उग्रवास जाईपर्यंत, थोडा तिखटपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं। आता मिरची छान परतली, त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली आहे। चांगलं परतून घेऊ आता आपण। आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे शिजवलेले मूग। हे सगळं आता आपण एकत्र करूया। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। आता मुगाच्या मेदग्याला छानपैकी उकळी फुटली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि वरून थोडासा, अगदी थोडासा, तुम्ही बघू शकताय एवढा थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। जास्त नाही टाकायचा, मुगाची ओरिजिनल चव लागली पाहिजे त्यासाठी अगदी थोडासा फक्त चवीसाठी आपण शेंगदाण्याचा कूट वापरलाय। आणि हे अशा प्रकारे आपलं मुगाचं मेदगं तयार झालेलं आहे। तुम्हाला कितपत पातळ ठेवायचं आहे, कितपत घट्ट ठेवायचं हे तुमच्यावर आहे।
तर भाकरीसोबत खाण्यासाठी मी बनवते, त्यासाठी इथं थोडंसं असं रबरबीतच ठेवलेलं आहे. आणि हे असं आपलं हिरव्या मुगाचं मेदकं किंवा हिरव्या मुगाची भाजी आणि किंवा कच्च्या हिरव्या मुगाची भाजी, असं काहीही तुम्ही त्याला नाव देऊ शकता. तर ती आपली अशी तयार झालेली आहे आणि खूप छान मस्त आणि खमंग लागते. ही भाजी ना आपल्या शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर आहे. मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलं ह्या भाजीचे फायदे. तुम्ही नक्की घरी ही भाजी करत जा. आणि ह्याच्यापासून खूप सारे पदार्थसुद्धा करता येतात मुगापासून. तर ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता गॅस करूया आपण बंद. तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल ना, तर माझ्या नवीन चॅनेलला प्रतिमाज किचन ह्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.